पण त्यांच्या 2.5 वर्षात आतापर्यंत एकही कामासाठी झाले आहेत की कामं, पण ते दादासाहेब पूर्ण करतील. बोलतो कमी काम जादा. पैशाचा माज नसलेला हा कार्यकर्ता आहे आणि माज दाखवण्यासाठी राजकारणात येतात. म्हणजे अखंड महाराष्ट्रभर त्यांचे आपल्या तालुक्याला कळलं नाही त्यांना आमदार करावं. ह्या नगरपंचायतीमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीला लोकांकडे बघत नाही, उगाच इकडं तिकडं बघ काय कर, हा चालतंय जा, फोन करतो होय करतो, की तिथं गेलं की लगेच फोन काढतात. जर तू राजकारणात कुठल्या नेत्याचा दबाव आणत असशील. नमस्कार, मी अमोल सरगर, मासावडीचा भाजपचं काम पूर्णपणे करतो. राजाराम काका पूजे पूर्ण येताना पण भारतीय जनता पार्टीच्याच गटातून बरं म्हणजे सदस्य आहे गावात. बरं पहिल्यापासून शेटच्या पार्टीत शेटच्या पार्टीत बरं. मग तिथले जे आता जे उमेदवार आहेत मासावडीचे त्यांची कामाची पद्धत आणि आमच्या हुबाले साहेबांच्या कामाची पद्धत काय फरक जाणवतो तुम्हाला? नाही, आता त्यांच्याकडे आम्ही पहिली शेटची सत्ता होती ग्रामपंचायतमध्ये. आता 2.5 वर्ष झालं त्यांच्याकडे सत्ता गेली, म्हणजे आमची पहिली शेटची सत्ता होती, आता त्यांच्याकडे सत्ता गेली. पण त्यांच्या 2.5 वर्षात आतापर्यंत एकही कामासाठी झालेलं नाही. हां, पण बीजेपीची बऱ्यापैकी पाठीमागे जी 5 वर्ष ग्रामपंचायत होती त्यामुळे 40-50 लाख रुपये मासावडीला निधी झाला होता. शेटकडून सत्ता गेल्यानंतर तिथं कामं थांबलीत सगळे, कामं झालीच नाही, काहीच कामं नाही. बरं, मग आता तुम्ही हुबाले साहेबांना पाठिंबा दिला किंवा हुबाले साहेब पाठिंबा द्यायचा विषय येत नाही, तुमच्या पक्षाचेच आहेत ते, तुम्ही त्यांच्याबरोबर काम करताय. मग आता काय वाटतं की मासाळवाडीत त्यांना किती मताधिक्य मिळेल? मासावडीत 100%, 60-70%च्या पेक्षा जास्त लिहिलं. काय अपेक्षा आहेत का त्यांच्याकडून आता पूर्ण करायसारखी काय काम आहेत? आहेत की कामं, पण ते दादासाहेब पूर्ण करतील. नाही, काय काम आहेत ते? कुठली कामं करावी असं प्राधान्यानं तुम्हाला वाटतं? नाही, काय रोडची कामं आहेत, काय वड्यातली बंधाऱ्याची कामं आहेत, काय बाकीची मंदिरांची काय थोडी कामं आहेत. हां, मी बोलू का? गावचं मतदान आहे, मतदान स्वरूपी कसं होईल तरी? म्हणजे? टक्केवारीमध्ये किती होईल? एक 70%च्या तर जास्तच आहे. 70% प्लस. हो, कुणाला 70%? दादासाहेबांना. फक्त दादासाहेबांना का दुसऱ्या मोठ्या सरांना? नाही, मोठे सरांना पण होणार की. ह्यासाठी दादासाहेबांसोबत गेलो आहे मासावडीत, कारण दादासाहेब एक असा माणूस आहे, बोलतो कमी काम जादा. त्यांना असं सोंग ढोंगीपणा करणं आवडत नाही आणि पैशाचा माज नसलेला हा कार्यकर्ता आहे. एखाद्याची आडी अनेक लोक बघितले मी ज्यांना पैशाचे माज असतात आणि माज दाखवण्यासाठी राजकारणात येतात. उदाहरणार्थ अनेक आहेत. आता मी ठराविक जणांना काय तो मुद्दा करत नाही, पण अनेक आहेत. पण हा माणूस एवढा भारी आहे आणि सर्वात सामान्यात असा मिसळतो, ह्याचा आम्हाला आनंद आहे. आणि आमच्या मासावडीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या मार्फत एवढी कामं झालीत, 13-14 कामं आमचे मोठमोठी झालीत. आणि इथून पुढं आम्हाला अनेक विकासाचं व्हिजन घेऊन, आणि भारतीय जनता पार्टी मुळात अशी पार्टी आहे की काहीतरी व्हिजन आहे, व्हिजन घेऊन चालते पुढं, म्हणून आम्हाला एक भारी वाटतं. आणि आमचा नेता जो पडळकर साहेब आहे, म्हणजे अखंड महाराष्ट्रभर त्यांचे, मग तो जातीपातीचं राजकारण करत नाही. हिंदू धर्म हीच आपली सर्वांची जात, ही महत्त्वाचं ते पाळतात, म्हणून आम्हाला आवडतं. आणि ते कामाला प्राधान्य देतात. आपल्या तालुक्याला कळलं नाही त्यांना आमदार करावं, पण आज जतच्या लोकांनी त्यांना आमदार केलं आणि आज तिथला विकास तुम्ही जाऊन बघा. म्हणजे एवढा विकास तिथं, प्रचंड विकास. आणि ह्या नगरपंचायतीमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीला 3 नंबरचं हिनवत होते लोक, पण पडळकर साहेबांच्या नेतृत्वावर लोकांनी आणि बापूसाहेबांच्या नेतृत्वावरती लोकांनी विश्वास ठेवला. आणि एकदा आपण संधी देऊन बघू ह्यांना, त्या संधीचं सोनं करतील असं सगळ्या जनतेला वाटलं, म्हणून नगरपंचायत दिली. आणि आज मला मी तुम्हाला सांगतो की 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समित्या पूर्ण ताकदीनं निवडून येणार आहेत. कारण ह्या दोघांकडे एवढं नेतृत्व क्षमता आहे, पूर्ण ताकदीनं ते कामं करतायत, सगळीकडे फिरतायत, घर टू घर कार्यकर्ता त्यांच्या संपर्कात आहे. आणि आपण एखादं काम घेऊन झरे गेस्ट हाऊसला गेलो, अनेक लोक नेत्याविषयी जातात, तेव्हा ते फोन काढून लोकांकडे बघत नाही, उगाच इकडं तिकडं बघ काय कर, हा चालतंय जा, फोन करतो होय करतो, परत त्यांचं फोन रिसीव करत नाहीत. पण पडळकर साहेब एक असं नेता आहे की तिथं गेलं की लगेच फोन काढतात. अधिकाऱ्याला कुठल्या फोन करतात, बाबा एखाद्याला त्रास दिला तर लगेच फोन करतात, त्यांना झापतात तिथं, तू माझ्या सर्वसामान्य माणसांना इकडं तिकडं हिणवू नको, तुझ्यानं काम होतंय का नाही सांग. जर तू राजकारणात कुठल्या नेत्याचा दबाव आणत असशील तर तुला हे सोसणार नाही. म्हणजे एवढं भारी नेतृत्व आहे. त्यामुळं आम्ही सगळी विश्वास आहे आम्हाला, पडळकर साहेब आणि बापूसाहेब आमच्या
पाठीमागं ताकदीनं उभा राहतील आणि आम्ही पूर्ण सगळेजण मिळून विकास हा आटपाडी तालुक्याचा 1 नंबरचा करू. आणि जे आमदार आम्हाला निवडून दिलं नाही पण जिल्हा परिषदच्या मार्फत आणि पंचायत समितीच्या मार्फत आणि नगरपंचायतच्या मार्फत हे सगळं बॅकलॉग आम्ही भरून काढणार आहे विकासाचा. आणि मग तुम्ही ठरवणार की आमदार आपला तालुक्याचाच झाला पाहिजे. एवढं मी तुम्हाला हे ठिकाणी बोलतो. तुमचं गाव कुठलं? मासाळवाडी. किती मतदार आहेत तिथे? आमचं 900 मतदान आहे. त्यापैकी आता ह्यांना किती पडलं भुपाल साहेबांना? मी तुम्हाला सांगतो, प्रामाणिक सांगतो की आपण तुम्हाला सांगतो 70% आसपास तर घेऊ.